नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आता 4 वाजलेत आणि 2-3 दिवस पाऊस पडत होता रिमझिम रिमझिम आणि आता ऊन बघा काय पडलं आहे ते. पावसानं पूर्ण पाठ फिरवली आहे. तर आता आपण पोचलो आहे तिकडे आंब्याच्या इथे. आपण आलो आहे आंबे काढायला. कच्चे आंबे आहेत नाही की ही पिके आहेत. कच्चं पण हत पिकं पण हत हिरवं हे एवढं गोळा करून झालं आणि तिच्या झाडावर पडलं असतं मी. तिच्या आता झाडावर चढले. हिरवा पण आहेत का वरती? हिरवा हवं. किती सारे आंबे बघा खाली पडलेले आहेत. येतो खाऊन बघ तू मग मागची ऐकतो कवर येतो काय भारीच आहे. बघ हेच घाय टाकलं भरपूर झालं. तयार झाला मेला आंबा. तयार म्हणतात सोपला. शीतल काका एक कवळ होते. पिकं आहेत की हिरवे आहेत ते? हा मग राहू दे, आपलं लोणचा घालूच आहे ना. तुम्ही किती दिवस झालं पेरून? दाढ पेरून किती दिवस झालं? 8 दिवस झाला. अरे बाबा, पाणी तरी नेऊन घाला मग. पाणी काय झोडा जरासाठी. आमच्याकडे काही जणांनी जिजाने पण दाढ पेरला नाही आहे आणि पाऊस गेला. किती सारे आंबे. हिरवे आंबे गोळा करून इथे झालेत आणि हे सगळे पिके आंबे खातात. चला जाऊ दे मला. चांगलं आलं तर खा. हा हे ते बघ पिशवीत ठेव ना. हे करून हिरवं आंबे पाडून झालेत, गोळा करून झालेत. आता पिके साईडला करून हिरव्या साईडला करून मला घरी घेऊन जायचंय. आपल्याला मस्त असं लोणचं बनवायचं, आंब्याचं लोणचं. काका तू बनवणारच ना? आता 9 वाजून गेलेत. मस्त जेवण खाऊन झालंय आणि आता मी हे बघा हे जे आंबे आहेत आणलेले ते चांगले स्वच्छ धुवून झालेत पाण्यात आहेत आणि इकडे मम्मी सुकून याच्यामध्ये ठेवते पुसून आणि आपल्याला फोड्या करायच्यात ना आता. हा लोणचा लोणच्यासाठी फोड्या करायच्या बनवायचा. त्या इकडे नाना आणि काको पण आले. फोडा करतोय. हा ते फोडा करतायत. आणि ठेवशी कशा अख्खं उन्हाळा गेला आणि आता आम्हाला आठवलं सगळं संपत झालं तेव्हा. हे बघा जरासे आंबे जरासे हे बरबरीत झालेत पण असू दे आता. नाहीतर ते वर्षभर टिकले असतं ना असा लोणचा. काको मस्त लोणचा बनवता. तर या फोड्याने मीठ लावून ठेवलंय आणि अशा भांड्यात ठेवलंय ज्याच्यातून पाणी खाली पडेल असं. इथे बघायचं या भांड्यामध्ये किती पाणी साचलंय ते. तर हे असंच ठेवायचं आहे आपल्याला रात्रभर आणि पुढची प्रोसेस उद्या करायची आहे. तर उद्या भेटू आपण. तर मंडळी आज आहे दुसरा दिवस. आता मी लोणचं बनवायला सुरुवात करतोय. तर इकडे काको पण आली आहे लोणचं बनवायला. आणि काको चुलीवर काय ठेवलं? मोहरी ठेवलं. हा ते चुलीवर आता हे तापायला ठेवलं. तापूसाठी ना काय करणार? जरा गरम करायचे ना मस्त. तर ही काल ठेवलेली फोडं आहेत बघा किती सुकले आहेत ती. आणि एवढं पाणी अति भरपूर आला की काको पाणी. आणि इकडं मोहरी तापवून झाले. आता ह्याच्यामध्ये इथं मेथी आहे ना, मेथी तापवणार. मेथी पण गरम करून घेते. वास मस्त आला की मोहरीचा सुगंध.
आता ही जी मोहरी आहे ती मिक्सरला लावून घेते मी. आणि इकडे आता चुलीवर ठेवलंय तेल. तेल गरम करते. आणि इकडे लसूण पण टाकायचे ना, लसूण सोलून घेते काकू इकडे तेलात. हां. आणि मोहरी मिक्सरला लावून झाले बारीक करून, जरा जास्त पण बारीक नाही ना करायची, जरा दरदरीत ना. तर आता काय लावायचं त्याच्यामध्ये? ती मेथी लावावी. मेथी. ह्याच्यावर आता मेथी पण बारीक करून घेऊया. तर याच्यामध्ये हे मोहरी आणि मेथीची पावडर आहे ना, तर हे मिक्स करून ठेवलं आहे. याच्यामध्ये फोडी टाकलं नाही काकून. आणि आपण आता हे लोणच्याचा हे मसाला आहे ना, बेडेकर मसाला आपण वापरणार आहोत. आणि आता काकू टाकते तिखट, लाल तिखट. आणि हिंग पण लागणार आहे ना, तर हिंग पण आपण टाकणार आहोत याच्यामध्ये. टाकलाय, फोडलाय मी. ही हिंगाची डबी. आणि मीठ टाकते आता. मोठं ताट घ्यायला पाहिजे होतं काय? आता हे पण टाकायचं ना. त्याच्यामध्ये हिंग आहे. आणि तेलामध्ये लसूण टाकून घेतलं नाही का आपण. थंड झाला. थंड झाल्यावरच टाकायचं ना, थंड व्हावं. थोडा असं कोमट सारखा ना. तर आपण ही फोडी चांगल्या मिक्स होण्यासाठी, मसाला सगळं लागण्यासाठी प्रत्येक फोडीला मोठी ताट घेतली आहे आपण आता. पहिल्यांदा आपण मीठ टाकलं होतं ना, त्यामुळे आता त्या अंदाजाने टाकायचा. मिठामध्येच मुरवलं होतं ना आपण ते. मस्त वाटतंय. घे त्याच्याने घे. जवळ पकड, जवळ पकड. चालूच आहे, चालू आहे. मस्त असं एकदम झक्कास. काकू तू हे दरवर्षी बनवतो ना? सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोणचं बनवताना हात ओले नसले पाहिजे. आणि बरणीसुद्धा आतून पूर्ण चांगले स्वच्छ पुसून घ्यायची. पाणी जरा पण वापरायचं नाही. तर आता बरणीत भरायला सुरुवात करतं. अगोदर तेल टाकायचं काय? अगोदर तेल टाकायचं. तर इथे ही काचेची बरणी आहे, ह्याच्यामध्ये काकून थोडं तेल टाकलं आहे सगळीकडे. लवकर कधी येतं करेल तेव्हा पोळी. दूर झालं जास्त. लाकडाही झाले. मस्त.
आतून पूर्ण कढईला लागला पाहिजे काय ते ते काय तेल तेल? ना हा तेल यायचा वर अजून सोनं लागत अजून लागल. गरम करून पण आता गॅसवर करूया. हा ओके थांबा. तर मग अशी आम्ही जर तेल घेतलं तर तेल कमी पडलं तर हे तेल पुन्हा गरम करून थंड झालेले हे तेल आहे तर हे बरणीमध्ये होते आता काकू. त्या फोडांच्या वर यायचा होती. टाकू असं टाक बघ होतंय का. असं आहे सगळं. असं तेल घ्यायचं. तर अशा प्रकारे मस्त असं लोणचं बनवून झालंय. काकू पण घरी गेली तिच्या. तर आता आपण हा ब्लॉग इथे संपूया. हा ब्लॉग कसा वाटला तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि नवीन ब्लॉगमध्ये भेटू आता आपण. बाय.